नमस्कार, मी परमेश्वर महेत्रे आणि तुम्ही पाहता मराठी मंडळी, हे आपलं मराठी माणसांचं मराठी चॅनल. कोरोना महाराष्ट्रात मुंबईत कंट्रोल होणार नाही, इतके लाख रुग्ण होतील, इतके लाख मृत्यू होतील असे दावे आणि रिपोर्ट आले. पण महाराष्ट्र सावरला, मुंबई सावरली. मुंबईत कोरोनावर कंट्रोल मिळवण्यात सर्वात महत्वाचा रोल ज्यांनी निभावला असे मुंबईतील बीकेसी जम्बो कोविड हॉस्पिटल आणि त्याचे डीन डॉक्टर राजेश डेरे यांना हे शक्य कसं झालं, येथील सुविधा काय आहेत ज्या की मोफत आहेत, आणि त्यांनी केलेल्या कर्तबगारीबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. 2020 हे वर्ष सर्व जगासाठी अतिशय कठीण होतं आणि त्याचं कारण अर्थातच कोरोना. मुंबई लाखो लोकांची स्वप्ननगरी, या स्वप्ननगरीला देखील कोरोनाने सोडलं नाही. किंबहुना मुंबईच्या गर्दीमुळे हे संकट अधिकच भयंकर बनलं होतं. सरकार हतबल होतं, रोज कोरोना पेशंटची संख्या वाढत होती, हॉस्पिटलमध्ये जागा मिळत नव्हती, अँब्युलन्सची कमतरता भासत होती, सगळं जग भीतीने अक्षरशः भेदून गेलं होतं. आणि तेव्हा महाराष्ट्र सरकारने मुंबईत वुहानच्या धर्तीवर बीकेसीच्या मोठ्या मैदानात मोठं 2000 बेडचं ट्रान्झिस्ट हॉस्पिटल उभं करण्याचा निर्णय घेतला. देशातील सर्वात मोठं आणि पहिलं असं बीकेसी जम्बो कोविड हॉस्पिटलची उभारणी अवघ्या 15 दिवसाच्या रेकॉर्ड टाइम मध्ये झाली. परंतु असं हॉस्पिटल चालवण्याचा कोणाला अनुभव नव्हता. तेव्हा हे इंद्रधनुष्य पेलण्यासाठी सायन हॉस्पिटलमध्ये एफएमटी डिपार्टमेंटचे हेड असलेले डॉक्टर राजेश डेरे हे पुढे आले. ही जबाबदारी डॉक्टर डेरे यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली. डॉक्टर डेरे यांनी सोबत काम करत असलेले नौके 5 डॉक्टर विद्यार्थी सोबत घेतले आणि कामाला सुरुवात केली. बीकेसी कोविड हॉस्पिटल हे भारताचं पहिलं आणि जगातलं दुसरं मेकशिफ्ट हॉस्पिटल आहे. अशा कोविड हॉस्पिटलचा प्रयोग आतापर्यंत फक्त चीनमधील वुहान या शहरात झाला होता. 19 मे रोजी माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या हॉस्पिटलचं उद्घाटन करण्यात आलं. सुरुवातीच्या काळात हे काम नक्की सोपं नव्हतं, पण डॉक्टर डेरे यांचं नेतृत्व आणि या नवख्या मुलांसोबत मिळून रात्रीचा दिवस करून घेतलेली मेहनत याचं फलित म्हणजे मुंबईत कोरोना कंट्रोल करण्यात आलेलं यश. असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही. या हॉस्पिटलमधून आतापर्यंत 12,000 पेक्षा जास्त कोरोना रुग्ण बरे होऊन सुखरूप आपल्या घरी गेलेले आहेत. 2 फेज या हॉस्पिटलमध्ये आहेत, फेज 1 आणि फेज 2. आणि विशेष बाब म्हणजे या हॉस्पिटलमधील फेज 1 मध्ये अद्यापपर्यंत एकही कोरोनामुळे मृत्यू झालेला नाहीये, ही विशेष बाब. कदाचित हे एकमेव असं हॉस्पिटल असेल जिथे कोरोनामुळे एकही मृत्यू झालेला नाहीये. याचं संपूर्ण श्रेय जातं डॉक्टर राजेश डेरे यांना व त्यांच्या सोबत सगळ्या मेहनती डॉक्टर आणि सर्व मेडिकल स्टाफला. येथील एक डॉक्टर सांगतात की जेव्हा आम्ही इथे आलो तेव्हा हॉस्पिटल सारखं इथं काहीच नव्हतं. सुरुवातीचे 3-4 महिने 24 तास डॉक्टर डेरे व त्यांचे सहकारी येथेच काम करत असायचे. त्यावेळी फक्त एकच ध्यास होता की काहीही झालं तरी हॉस्पिटल चालू करायचं. हॉस्पिटलमध्ये लागणारे औषधं व इतर शेकडो गोष्टी, त्यामध्ये पेनापासून ते व्हेंटिलेटर पर्यंत यांच्या नियोजनाची जबाबदारी होती. विविध प्रकारची कामे होती आणि ही सगळी कामे जी हाताला लागतील ती सगळी कामे हे सगळे डॉक्टर स्वतः करत होते. आतापर्यंत बीकेसी कोविड हॉस्पिटलला 12,000 पेक्षा जास्त रुग्णांचा उपचार झाला आहे. देशातील पहिली कंटेनर पॅथो लॅब डॉक्टर डेरे यांच्या प्रयत्नातून बीकेसी कोविड हॉस्पिटलला चालू झाली. इथे सर्व प्रकारच्या मेडिकल टेस्ट फ्री केल्या जातात. 108 बेडचं आयसीयू तसेच 12 बेडचं डायलिसिस सेंटर गेले 4 महिने इथे यशस्वीरित्या अविरत सुरू आहे. डॉक्टरी पेशाचं भान आणि काळाची गरज या दोन्हींमुळे मागे हटण्याचा कधी विचारच आला नाही. आम्ही नाही तर मग कोण, याचं उत्तर आम्हीच असं होतं, असं डॉक्टर राजेश डेरे सांगतात. याच काळात डॉक्टर डेरे यांना घशाचा लॅरेंजायटिस नावाचा भयंकर आजार झाला होता. डॉक्टरांनी त्यांना कुणाशीही न बोलण्याचा सल्ला दिला होता, परंतु एवढं मोठं हॉस्पिटल चालवण्यासाठी त्यांच्यावर जबाबदारी होती, त्यामुळे त्यांना हे शक्य नव्हतं, बोलावंच लागणार होतं. त्यामुळे त्यांनी 1 आठवडा कागदावर लिहून लोकांशी आणि सहकाऱ्यांशी संवाद साधला. परंतु हे जास्त काळ चालू शकलं नाही आणि त्यांनी पुन्हा बोलायला सुरुवात केली. असा हा डॉक्टर जनतेसाठी स्वतःच्या जीवावर खेळून लोकांची सेवा करत होता. आज त्यामुळेच धारावी सारखी मोठी झोपडपट्टी आणि अशा मोठ्या वसाहतीमध्ये कोरोनावर मोठ्या प्रमाणावर ताबा मिळवण्यात यश आलं आहे. डॉक्टर राजेश डेरे हे नेहमीच रुग्णांसाठी नवनवीन उपक्रम या हॉस्पिटलमध्ये राबवत असतात. जसं की पेशंटचा वेळ सदुपयोगी जावा म्हणून त्यांच्यासाठी वॉर्डमध्येच वाचनालय असो, रोबोटच्या सहाय्याने घरच्यांशी संवाद साधण्याची सोय असो, की रक्तदान शिबिर किंवा कंटेनर सिटी स्कॅन लॅब, असे अनेक उपक्रम डॉक्टर डेरे राबवत असतात. त्यामुळेच की काय हे कोविड हॉस्पिटल सर्वात यशस्वी हॉस्पिटलमध्ये गणलं जात आहे असं म्हणावं लागेल.
या सर्व कार्यासाठी बीकेसी कोविड हॉस्पिटल आणि डीन डॉक्टर राजेश डेरे व त्यांच्या टीमचं अभिनंदन व शुभेच्छा. पुढील संभाव्य कोरोना लाटेसाठी बीकेसी कोविड हॉस्पिटल कशा प्रकारे तयार आहे सांगत आहेत स्वतः डॉक्टर राजेश डेरे. बघूयात. नक्कीच आम्हाला 8-10 दिवसापूर्वी महानगरपालिका आयुक्त, ॲडिशनल म्युन्सिपल कमिशनर यांच्याकडनं सर्क्युलर आलेले आहे की लाटेची शंका आहे. त्याप्रमाणे तयारी आमची चालू आहे. आमच्याकडे पूर्णतः 2000 बेड तयार आहेत, ॲक्टिवेटेड आहेत आणि त्यामध्ये 108 बेड ICU आहेत, व्हेंटिलेटर्स आहेत, 12 बेड डायलिसिस आहेत. ही पूर्ण जी 2000 बेडची कोविड हेल्थकेअर सेंटर, जे मुंबईमध्ये सर्वात जास्त खाटांचं कोविड हेल्थकेअर सेंटर BKCमध्ये आहे. आम्ही पूर्णतः तयार आहोत. आमचे डॉक्टर्स आहेत, सिस्टर्स, पूर्ण हेल्थकेअर वर्कर्स, आमची पूर्ण सिस्टम ही आम्ही तयार ठेवलेली आहे आज. आणि आम्ही रेग्युलरली डेली मीटिंग घेऊन आमच्या सर्व हेल्थकेअर वर्कर आणि यांना बूस्ट करत आहोत की पुढची लाट जरी आली तरी घाबरण्याची गरज नाही आहे. महानगरपालिका तयार आहे आणि BKC जम्बो फॅसिलिटीनी आत्तापर्यंत 11,000च्या वर डिस्चार्ज केलेले आहेत रेकॉर्ड टाईममध्ये. अशीच आम्ही मेहनत BKCची टीम करून मुंबई महानगरपालिकेच्या गायडन्सखाली आम्ही तत्पर आहोत. येऊ नाही ही देवाकडं आमची प्रार्थना आहे की आता जे कमी रेट झालं आहे असंच राहावं आणि कोविड महामारी संपावी. पण जरी चुकून आली तरी BKC जम्बो फॅसिलिटीज ही पूर्णपणे तयार आहेत. पूर्ण फुल बेड कॅपॅसिटीमध्ये आमची टीम कधीही तयार आहे लोकांची सेवा करायला 24 तास. व्हिडिओ कसा वाटला तुमचा व तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. धन्यवाद.